त्यामुळे कौतुक तर व्हायलाच हवं अशी कामगिरी देखील या खेळाडूंनी केली आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। काहीशी चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण बघा रशियाकडनं होणारी भारताची तेल आयात आता धोक्यात सापडली आहे। होय, त्याला कारण ठरली अमेरिका। अमेरिकेच्या सिनेटनं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना रशियाकडनं ऊर्जा खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क आकारणीची ताकद देणारं एक विधेयक मंजूर केलंय। या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालंच तर भारताला मालावरती 100% शुल्काचा सामना करावा लागू शकतो। त्याचे परिणाम काय होणार? मग पुन्हा पेट्रोल डिझेल वाढणार का? असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित झालेत। त्याचीच उत्तरं जाणून घ्या। पेट्रोल डिझेल महागणार, पुन्हा महागाईचा भडका। रशियाचं स्वस्त तेल भारताला महागात पडणार। रशिया निर्बंध विधेयक अमेरिकेच्या सिनेटमध्ये मंजूर। इंधन महागलं तर सर्वसामान्यांवरती महागाईचा बोजा। रशियाकडून विकत घेत असलेलं स्वस्त तेल आता भारताला महाग पडणार आहे। रशियाकडून कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या देशांवरती कडक कारवाईची तरतूद असलेलं एक विधेयक अमेरिकेच्या सिनेटनं मंजूर केलंय। या विधेयकानुसार भारत, चीनसह रशियाकडून ऊर्जा खरेदी करणाऱ्या प्रमुख 5 देशांवरती 100% आयात शुल्क लावलं जाऊ शकतं आणि त्यामुळे या निर्णयाचे परिणाम भारतावरही होतील। काय परिणाम होतील भारतावरती? देशातल्या इंधनाचा मोठा हिस्सा रशियाच्या कच्च्या तेलावरती अवलंबून आहे। आयात शुल्क लागू झालं तर पर्यायी स्रोत शोधण्याचा दबाव देशावरती वाढेल। जागतिक इंधन पुरवठ्यावर सुद्धा परिणाम होईल। तेलाचे दर झपाट्यानं वाढण्याची शक्यता आहे। इंधन महागलं तर वाहतूक, उत्पादन खर्चही वाढेल आणि सर्वसामान्यांवरती महागाईचा ताण वाढेल। दिवंगत सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या विधेयकाला सिनेटमध्ये 86 विरुद्ध 11 एवढ्या मतांनी द्विपक्षीय पाठिंबा मिळाला। पुढे ते प्रतिनिधी गृहात मंजुरीसाठी जाणार आहे। तिथे मंजुरी मिळाल्यानंतरच ते कायदा म्हणून लागू होईल। अमेरिकेच्या विधेयकात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह महत्त्वाच्या व्यक्तींवरती निर्बंध घालण्याची तरतूद आहे। अमेरिकेनं 100% आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतल्यावरती भारतीय अर्थव्यवस्थेवरती याचा मोठा ताण येऊ शकतो असा अंदाजच तज्ञांनी व्यक्त केलाय। अमेरिकेने टेरिफ लादण्याची शक्यता एका विधेयकाने निर्माण झालेली आहे। हे जर फक्त भारताविषयी खरं असतं तर त्याची चिंता करण्याचं कारण होतं, पण इथे तर चीनही आहे आणि चीनशिवाय इतर अनेक देश आहेत, त्यामुळे त्याची चिंता आतापासून करू नये असं माझं मत आहे। याचं कारण अमेरिकेची त्या प्रकारची विश्वासार्हता आता राहिलेली नाही। युद्धासंबंधीचं धोरण जर अमेरिका 2-3 दिवसामध्ये 2दा बदलत असेल तर टेरिफ संबंधाचं हे मत किंवा हे सगळं विधेयक हे पुढे कायम राहील असं मला अजिबात वाटत नाही। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधील अडथळे कायम असताना रशियाच्या तेलाची आयात थांबल्यास जागतिक तेलाच्या पुरवठ्यापैकी 30% पुरवठ्यावरती परिणाम होईल। कच्च्या तेलाचे दर 110 ते 120 डॉलरवरती गेले तर भारताची चालू खात्यातील तूट गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट होऊ शकते आणि अशा परिस्थितीत सरकारला इंधनाच्या किमती वाढवाव्या लागतील आणि त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावरती होईल। यशपाल सोनकांबळेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।